बिहारमध्ये बिहार सरकारने सामाजिक आरक्षणाची मर्यादा ही 65% करणारं विधेयक कालच विधानसभेमध्ये त्यांनी मंजूर करून घेतलेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त सामाजिक आरक्षणाच्या 65% आणि त्याहून EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल या घटकांसाठी सुद्धा 65 अधिक 10 म्हणजे 75% एकूण मर्यादा या सामाजिक आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असं धरून 75% आरक्षण नेण्यापर्यंत त्यांचा निर्णय काल ऐतिहासिक निर्णय हा बिहार सरकारने केलेला आहे। तुम्हाला कल्पना आहे की काँग्रेस पक्षाने सुद्धा काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये हैदराबाद असो किंवा दिल्लीमध्ये असो 50%ची मर्यादा शिथिल करून जिथे जिथे आरक्षणाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही तिथे आरक्षण मार्गी लावण्याकरता आणि सुप्रीम कोर्टाची अडचण जी निर्माण झालेली आहे 50%च्या सीलिंग लिमिटमुळे ती जर दूर करायची असेल तर 50%ची कॅप आहे जी मर्यादा आहे ती दूर केली पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे। काल बिहारमध्ये झालेल्या निर्णयाला तिथल्या भाजपने सुद्धा BJPतले जे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। मग जर बिहारमध्ये असं घडू शकतं तर महाराष्ट्रात का घडू नये हा आमचा सरळ प्रश्न आहे। जर बिहारमध्ये भाजपच्या लोकांनी जातीनिहाय सर्वेक्षणातून जे निष्पन्न झालं आहे जी मर्यादा 65% पर्यंत नेऊन 10% त्याच्यावरून आरक्षण वर देऊन 75% पण आरक्षणाची मर्यादा केलेली आहे, जर बिहारमध्ये घडू शकतं तर महाराष्ट्रात का घडू नये। आणि मी हे सातत्याने म्हणतोय की 50%च्या वर जाऊन मर्यादा जर आपण केली तर इतरही समाजाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा विषय आहे, इतरांचे आरक्षणाचे विषय आहेत आणि अन्य राज्यामध्ये स्वाशेच विषय आहेत, तर हा सगळा प्रश्न दूर होण्याकरता निश्चित मदत होईल। आणि त्यामुळे राहुल गांधीने स्पष्टच म्हणाले आहे, राहुल गांधी जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी, म्हणजे जेवढी आपली जनगणनेमध्ये किंवा जातीनिहाय सर्वेक्षणामध्ये राज्य सरकारला सर्वे करता येतो, सेन्सस हा केंद्राचा भाग जरी असला तर राज्य सरकारला सर्वेक्षण करता येतं। हे सर्वेक्षण राज्यामध्ये बिहारने केलेलं आहे, ते सर्वेक्षण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने करून जातीनिहाय जेवढी संख्या ज्यांची आहे त्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारने पुढाकार घ्यावा। आणि ज्याप्रमाणे भाजपच्या सदस्यांनी बिहारमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन पाठिंबा दिला सरकारला, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा आम्ही तर भूमिका घेतलेलीच आहे, भाजपच्या सरकारने भूमिका घ्यावी। आणि आज जे प्रश्न अजूनही जे प्रलंबित आहेत, जी जनगणना संदर्भातला विषय अजूनही विचाराधीन आहेत असं दिसतंय, परंतु काही त्याच्यामध्ये असं हालचाल प्रामुख्याने होत नाही असं दिसतंय। ठीक आहे, कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात जी काही कारवाई चालली त्याबद्दल आमची कोणाची तक्रार नाही आहे आणि ती संख्या राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आढळते आहे, तर त्यातून प्रश्न काही निश्चित मार्गी लागेल। आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्यांना त्यांच्या जुन्या दस्तावेज जे आहे निजामकालीन किंवा अगोदरचे जेवढे दस्तावेज जे आहे 1967च्या अगोदरचे, तर त्या प्रमाणात त्यांना देण्यासंदर्भामध्ये कोणाचाही आक्षेप नाही। स्वीकारायचं न स्वीकारायचं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे, परंतु त्यातून काहीतरी निष्पन्न होईल, मार्ग निघेल, पण तो सर्वांनाच काही त्याचा बेनिफिट मिळणार नाही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे सर्व समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मात्र ही अट जी आहे 50%ची मर्यादा बिहारने सर्वेक्षण करून जे केलेलं आहे त्या पद्धतीने केलं पाहिजे, हा माझा पहिला त्या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे आणि ज्याच्याबद्दल मी माझं आव्हान राज्य सरकारला आहे। आणि दुसरा विषय जो आहे की केंद्र सरकारने सुद्धा ह्याच्यामध्ये राज्याला समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे। कायदेशीर अडचणी जर निघाल्याच स्वाभाविक हा सुद्धा ज्यावेळेस निर्णय होईल महाराष्ट्रात जर झाला तर याला सुद्धा कायदेशीर आव्हान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा जरी प्रश्न जरी महाराष्ट्रात जरी कायदेशीररित्या जर अडचणीमध्ये काढण्याचा प्रयत्न झाला तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा केंद्र सरकारने राज्याला समर्थन देऊन जे काही कायदेशीर त्याच्यामध्ये जर अडचणी आल्या तर तिथे केंद्र सरकारने ज्याप्रमाणे EWSच्या बाबतीमध्ये केलं त्याच वेळेस घटना दुरुस्ती संदर्भातली जी काही भूमिका घेतली तशीच समर्थनीय भूमिका त्यांनी घ्यावी अशी सुद्धा माझी पहिल्यापासूनच मागणी आहे। आणि ती आजही मी मुद्दाम सांगत आहे की राज्याचा हा निर्णय व्हावा बिहार राज्याप्रमाणे आणि केंद्राने सुद्धा त्याच्यामध्ये समर्थन द्यावं अशी माझी अपेक्षा आहे।